सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे दोघी हुशार, मात्र सुप्रिया सुळे या संसद रत्न राहिलेल्या असल्याने त्यांचा अभ्यास मोठा. सरोज पाटील. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेलं आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, तर देशभरात 7 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात रंगतदार लढाई होणार ती म्हणजे सुप्रिया सुळे विरोधात अजित पवार. बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर सुप्रिया सुळे उभ्या राहणार आहेत, तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर म्हणजेच घड्याळ चिन्हावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत. ही लढत निश्चित मानली जात आहे. या प्रकरणी आता शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांनी भाजपावर आरोप केला आहे. मी कुटुंबातली सदस्य आहे. मी हे तुम्हाला सांगते, भाजपाला सुप्रिया सुळेंना पाडायचं आहे आणि सुनेत्राला निवडून आणायचं आहे. त्यामुळे शरद पवारांचा पराभव होईल असं भाजपाला वाटतं. पण बारामती शरद पवारांनी केलेलं काम, लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अजितने काम केलं आहे, अजित काम करतो, पण या सगळ्याचा पाया शरदने घातला. पहिल्यांदा शरद आमदार झाला तेव्हा यशवंतराव चव्हाण घरी आले होते आणि म्हणाले होते, शरद, ही तुझी मतं नाहीत, ही मतं तुझ्या आईवडिलांची आहेत. तुझ्या आईवडिलांनी सामाजिक पाया घातलेला आहे, त्यामुळे तू तुझी मतं मिळव. शरदने प्रचंड काम केलं, त्यामुळे तो पडणार नाही. मॅडम, बारामतीमध्ये कोण निवडून येईल वाटतं तुम्हाला? सुनेत्रा पवार निवडून येतील की सुप्रिया सुळे निवडून येतील? नाही, आता हे बघा, आमच्या विरोधकांना म्हणजे BJPला आणि यांना, त्यांना सुप्रियाला पाडायचं, ते सुनेत्राला निवडून यायचे, निवडून आणायचे, म्हणजे ते शरद पवारांचा पराभव झाल्यासारखं असं त्यांना वाटतं. पण बारामतीतलं लोकांचं प्रेम, बारामतीत त्यांनी केलेलं काम, अजितने काम केलं, अजित प्रचंड काम करतो, पण सगळा भक्कम पाया हा कोणी घातला? जेव्हा शरद पहिला त्यांनी विजय मिळवला, म्हणजे पहिल्यांदा आमदार झाला, त्यावेळेला यशवंतराव चव्हाण, मला आठवतं, मी लहान होते, यशवंतराव चव्हाण आले ते घरी आणि ते म्हणाले की शरद, ही मतं तुझी नाहीत, ही मतं तुझ्या आईवडिलांची आहेत, कारण आईवडिलांनी हा सामाजिक हा जो पाया त्यांनी घातलेला आहे आणि म्हणून इथून पुढं तुझी मतं मिळव. इतकं ते छान वाक्य तसं शरदचं आहे. शरदने प्रचंड काम केले, तो कधीच पडणार नाही. आणि दुसरी गोष्ट, सुनेत्रा आणि सुप्रिया, जर सुनेत्राला तिकीट दिलं तर दोघेही सोजवळ आहेत, अतिशय त्यांचं कॅरेक्टर चांगलं आहे, निर्मळ आहे, प्रेमळ आहे, प्रश्नच नाही आहेत. हे खरं आता उभं केले दुर्दैव सुनेत्राला, पण स्वभावचे कॅरेक्टर असतं, राहणीमान साधी आणि लोकांशी बोलणं हे प्रेमळ आहे. पण सुप्रियाचा अभ्यास प्रचंड आहे. ती सोन्याचा चमचा घेऊन जरी जन्माला आली तर तिने इंग्लिश मीडियममधली शिकलेली मुलगी, एक इंग्रजी शब्द येतो का बघा, आमच्या तोंडात येतो. तिने इतके प्रयत्न करून तिची मराठी भाषा सुधरवली, इंग्लिश तर येतच तिला, तर एवढा कणखरपणा तिच्यामध्ये कसा आला म्हणजे. आणि आपण मोठ्याची मुलगी आहोत हे याचा बिलकुल गर्व नाही तिला, आणि प्रचंड काम करते. आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्यात आणि सुनेत्रात फरक आहे की संसद रत्न आहे. चेष्टा आहे का? कुणाला, कुठल्या बाईला कुठल्या पुरुषाला मिळाले सांगा मला आत्तापर्यंत संसद रत्न? बरं, विरोधी पक्षांनी दिलेले, आत्ता काय काँग्रेस नाही, काँग्रेसचं राज्य असतं म्हणलं त्या वशिल्याने झाली, पण काँग्रेसचं राज्य नसताना सुद्धा ती इतकी तडफदारपणे संसदेत भाषणं आणि अतिशय अभ्यासपूर्ण. असं मोदी ऐकत असतात, मी बघितलेले, कोणी आवाज करत नाही ओकीचू. तर प्रचंड तिचा अभ्यास आहे. फिरते घराघरा, गोरगरिबाशी चांगलं वागते, मदत करते, शिक्षण संस्थेत ती काम करते. प्रश्न एवढाच आहे की तेवढं काम म्हणजे सुनेत्राचं नाही, तेवढा अभ्यास असं मला म्हणायचं आहे. पण बाकी दोघी व्यक्ती म्हणून दोघेही चांगले आहेत, म्हणजे सुनेत्रा काही वाईट नाही असं मला म्हणायचं आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.